झेंडूची फुले आपट्याची पाने. यावर्षी लुटूया निरोगी आरोग्याचे सोने. प्रेसिडेंट देवदत्त, फर्स्ट लेडी मंजिरी, सेक्रेटरी अपर्णा व उदय यांच्याकडून सर्वांना दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा. घेऊन येत आहोत दसरा विशेषांक, एक आगळे वेगळे बुलेटिन. ऐकूयात आपल्या क्लबमधील काही साहित्यिक मंडळींच्या लेखमालेतील काही लेख त्यांच्याच आवाजात. या लेखमालेची माळ गुंफली आहे फर्स्ट लेडी रोटरियन मंजिरी हिने. घटस्थापना ते विजयादशमी, प्रत्येक दिवशी एक नवी माळ. या साऱ्यांच्या गुंफणीतून तयार होतो तो नवरात्र उत्सव. या लेखोत्सवाच्या माळेतील प्रत्येक लेखाचा आस्वाद घेऊयात लेखकाच्याच आवाजात. रोटरीमुळे सेवासदन शाळेशी आपले भावबंध जोडले गेले आहेत. या संस्थेच्या संस्थापिका रमाबाई रानडे यांच्याविषयीचे अंतरीचे भाव आता आपण ऐकूयात मृदुला जोशींच्या आवाजात. मी मृदुला जोशी माझं मनोगत व्यक्त करते आहे. रोटरी क्लबच्या मीटिंगसाठी दर गुरुवारी सेवासदन शाळेच्या आवारात प्रवेश केला की समोरच सेवासदनच्या संस्थापिका श्रीमती रमाबाई रानडे यांचा अर्धपुतळा दिसून येतो. उंच माझा झोका या टी व्हीवरील मालिकेमधून आपल्याला त्यांच्या जीवनाबद्दल, कार्याबद्दल माहिती झालीच आहे. तरीही मला त्यांच्याबद्दल माहिती करून घ्यावी असं वाटलं आणि ती तुमच्याबरोबर शेअर करावी असेही वाटलं. रमाबाई म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुना कुर्लेकर. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1862 सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र नावाच्या लहानशा खेड्यात झाला. वयाच्या 11व्या वर्षी त्यांचा विवाह महादेव गोविंद रानडे यांच्याशी झाला. स्त्री शिक्षण हे सामाजिकदृष्ट्या वर्ज्य अशी गोष्ट होती त्या काळी. महादेव रानडे हे सामाजिक चळवळ व नवविचारांचे पुरस्कर्ते होते. सगळ्यांचा विरोध पत्करून त्यांनी रमाबाईंना शिक्षित केलं. रमाबाईंनीही घर सांभाळून पतीच्या सामाजिक कार्यात त्यांना साथ दिली. रमाबाईंनी स्त्रियांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी हिंदू लेडीज सोशल क्लब मुंबईत स्थापन केला. सेवासदन या संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. पुण्यात मुलींसाठी हुजूरपागा शाळेची सुरुवात केली. पतिनिधनानंतर त्यांनी आपले जीवन राष्ट्रकार्याला वाहून घेतले. येरोळा येथील मानसिक रुग्णालय, तुरुंग तसेच बालसुधारगृहासाठीही त्या काम करत असत. दुष्काळ पीडितांना मदत, वारकऱ्यांची सेवा, महिला परिषदेचे काम अशाही उपक्रमात त्या सहभागी होत असत. 1924 रमाबाईंच्या मृत्यूसमयी सेवासदनमधील विविध उपक्रमात हजारोहून अधिक महिला प्रशिक्षण घेत होत्या. हा सेवासदनचा विस्तार आणि प्रसार रमाबाईंच्या ध्यासाचाच द्योतक आहे. स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षण आणि स्थापना केलेली पीडित महिलांची संघटना ही त्यांची 2 प्रमुख कार्य सांगता येतील. रमाबाईंनी सेवासदनच्या कार्यासाठी आपलं आयुष्य ओतलं. सरकारनेही त्यांच्या कार्याच्या गौरवाप्रित्यर्थ खास पोस्टाचं तिकीट प्रकाशित केलं. या काळाच्या पुढे जाऊन स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या विधवांचा आधार, पुण्यातील सेवासदनच्या संस्थापिका अशा थोर रमाबाईंना मनःपूर्वक आदरांजली. शांत, संयमी, खंबीरपणे पतीला साथ देणारी पण थोडीशी उपेक्षित अशी ही व्यक्तिरेखा. त्याविषयी माहिती देत आहेत सुप्रियाताई साने. नमस्कार. पुराणातील दुर्लक्षित स्त्री व्यक्तिमत्व हा विषय जेव्हा आपल्याला दिला तेव्हा तो ऐकता क्षणी माझ्या मनात लक्ष्मणाची पत्नी उर्मिला हिचेच नाव आले. रामायणातील माहितीप्रमाणे मिथिला नगरीत राम आणि सीतेचा विवाह ज्या ठिकाणी झाला तिथेच लक्ष्मण आणि उर्मिला, भरत आणि मांडवी व शत्रुघ्न आणि श्रुतकीर्ती यांचेही विवाह पार पडले. विवाहानंतर सर्व मंडळी आनंदाने अयोध्येला परतली. नंतर रामाचा राज्याभिषेक होणार होता. हा इतिहास तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु कैकेयीने अचानक घातलेल्या अटींमुळे रामाला 14 वर्षांचा वनवास पत्करावा लागला. रामाची पत्नी सीता ही पण थोडासा हट्ट करूनच रामाबरोबर वनवासाला निघाली. बंधुप्रेमामुळे लक्ष्मणाने सुद्धा रामाच्या सेवेकरता त्याच्याबरोबर 14 वर्षे वनवासात जाण्याचे ठरवले.
हा निर्णय लक्ष्मणाने स्वतःच घेतला होता आणि नंतर आपल्या पत्नीला उर्मिलेला सांगितला. हे ऐकल्यावर उर्मिलेच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची कल्पनाही करता येत नाही. पूर्वीच्या काळी पुरुष अनेक निर्णय स्वतःच घेत आणि नंतर घरच्यांना सांगत, कारण तेव्हा तशीच पद्धत रूढ होती. लक्ष्मणाचा हा 14 वर्षे वनवासात जाण्याचा निर्णय अर्थातच तिने नाईलाजानेच मान्य केलेला असणार. कोणती स्त्री नवऱ्याच्या एवढ्या मोठ्या कालावधीचा विरह आनंदाने मान्य करेल? पण तिने पतिप्रेमामुळे कोणताही वाद न घालता, कैकेयीप्रमाणे कोणतेही आकांतांडव न करता पतीच्या या निर्णयाला अबोल आणि भरभक्कम अशी साथ दिली. 14 वर्षे म्हणजे एका तपाहूनही जास्त काळ प्रतिवियोगाचे दुःख तिने बाजूला ठेवले आणि घरातल्या सर्व ज्येष्ठ मंडळींची मनोभावे सेवा केली. तिने आपल्या वैयक्तिक सुखाचा विचार न करता कुटुंब सौख्यालाच महत्त्व दिले, हे आपल्याला याच्यावरून दिसते. 14 वर्षे राजमहालात राहून तिने सुद्धा एक प्रकारचा वनवासच भोगला होता. आपल्या ह्या एकाकीपणाची कोणाकडे तिने कधीच तक्रार केलेली नाही. परंतु तिच्या या महान त्यागाची दखल तिच्या कुटुंबाने सुद्धा फारशी घेतलेली आपल्याला दिसत नाही. तिच्या या शांत, समंजस आणि सोशिक स्वभावाचे वर्णन आपल्याला रामायणात फारसे सापडत नाही. तिच्या या त्यागाचा व गुणांचा गौरव कोणालाच का बरं करावासा वाटला नाही याचे खूप आश्चर्य वाटते. अशा या उर्मिलेच्या दुर्लक्षित पण उत्तुंग अशा व्यक्तिमत्वाला माझ्यातर्फे मात्र त्रिवार वंदन. हेरगिरी, मुत्सद्दीपणा व युद्धकौशल्य यामध्ये पुराणातील स्त्रिया अतिशय कुशल होत्या. त्याचाच दाखला देणार आहेत सुलभा सिधये. Brave warrior Indrasena. This is the story of a lesser known woman from the Puranas. She was a brave warrior during the Vedic period. Indrasena was the daughter of a Yajna Yag performing priest. While deciding on her education after the Upanayan ceremony, she expressed her wish to learn the Char Vidyas, that is, the martial arts, along with the art of spying and detection. This surprised her guru, who was her own father. Indrasena was the first girl student to learn the Char Vidyas. After completing this training of her choice, she decided to marry Mudgal, who was a highly accomplished scholar in the Vedas, though he was a farmer. Her father's joy knew no bounds. Her mother advised her to learn the professional skills required for her husband's occupation. Within a short while, Indrasena mastered the skills of agriculture. She got used to taking care of the cows, getting the bulls to run fast, and herself riding the chariot at speed. She became deeply attached to their godhan, or their wealth of cattle. Unfortunately, their treasured herd of cattle suddenly got stolen one day. There was no proper evidence available of the looting. The hoof marks of the cattle were seen proceeding equally in all directions, so they could not be tracked. Strangely, the hoof marks of the cows didn't show any trace of being dragged or taken forcefully. Indrasena wondered, how had the cows walked away willingly? After minute observation, she noticed that the hoof marks of the calves were not visible anywhere. The thieves must have carried the calves over their shoulders so that the cows followed them voluntarily.
Indrasena guessed that this poaching must have been carried out very cleverly by the notorious dacoit Subharva. She searched all the nearby places with Mudgal's help, but they could not locate their precious animals anywhere. She thought of her favorite cow Kapila with a recently injured leg, who would be dragging it on the ground as she trudged along. When Indrasena looked carefully outside the cow sheds, she saw a track of one single animal's dragged hoofs on the ground. Following those marks to trace their Godhan, Mudgal set out on horseback, well armed. Subharva was hiding in a cave with his accomplices at the end of a dense forest. In a gust of emotion, Mudgal challenged him, mindless of the consequences of calling out. Once they came out, being outnumbered by the multiple thieves, Mudgal had to return wounded. His horse too went lame. Infuriated to see Mudgal's injuries, Indrasena decided to teach wicked Subharva a lesson. After treating his wounds for 2 days, they both set out to rescue their cattle. But their injured horse could not pull their carriage. Although the poachers had taken away all their cattle, an old bull had been left behind. Indrasena yoked that ox to their carriage. While driving it in the forest, they found Subharva's hideout. Since he had hidden their cattle, the couple challenged him. He confronted them with his men, but this time was defeated by the heroically fierce attack with the arrows of Mudgal and Indrasena. When they started fleeing away on horseback, she followed them in her carriage. It was a difficult race between their horses and her bullock-driven carriage, through hills and vales. Indrasena's skill of charioteering was at stake. When she saw Subharva lowering his horse from the mountain top, she rushed to stop him before he disappeared in the valley of trees. Quickly jumping out of the carriage, she began rolling huge stones down the slope with Mudgal's help. This counteraction proved effective and Subharva was injured on being struck by one of the rolling rocks. Some of his men were killed by the assault of boulders. Some ran away. Indrasena chased Subharva in her carriage. Luckily, he had left his injured horse, and inside a secret cave, to which place the poor horse was hobbling after its master. Then Mudgal hid their carriage behind a huge tree. Indrasena inspected the damaged foot of Subharva's horse, collected wild leaves and wrapped the wound with their pulp. With bandaged leg, the horse was able to walk away slowly towards where his master was hiding and stood at a narrow cavern. Finally, they had located the hideout, but were unsure of how many other men would be there inside. Seeing his horse standing still with no other sound to be heard, Subharva had started coming out. Just when he became visible, Mudgal inadvertently cried out, "There's Subharva!" Immediately, the dacoit became alert and rushed back. Indrasena touched her forehead in desperation. The plan had gone wrong, but there was no way out.
both husband and wife descended into the den and cornered Subharva. During their combat, finally, he was caught. In the end, just short of fainting, Subharva said, "Don't kill me, I will return your cattle." Indrasena pardoned him and returned home with their precious Gotha. पुराणाचा काळ ते आजचा काळ बरेच बदल होत गेले, पण काही गोष्टी मात्र चिरंतनच राहिल्या. त्यातील एक म्हणजे स्त्रियांची लवचिक पण कणखर वृत्ती. सुप्रिया कुलकर्णींचा अनुभव कथनातून याची प्रचिती नक्की येईल. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुप्रिया कुलकर्णी. यावेळच्या बुलेटिनमध्ये मला माझ्या प्रोफेशनल आयुष्यातला एक अनुभव कथन करायचा आहे. बरेच दिवसापूर्वी म्हणजे साधारण 6 महिन्यापूर्वी मी माझ्याच एरियात एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते एका मैत्रिणीबरोबर. तर तिकडनं एक मुलगी पळत आली आणि ती म्हणाली, मॅडम कशा आहात तुम्ही? थोडंसं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे पाहिलं. मग तिने तिचं नाव सांगितल्यावर मात्र मला लगेच 10 वर्षापूर्वी तिची केस मी केली होती ती झरकन डोळ्यापुढून गेली. झालं असं होतं की या मुलीचं लग्न तिच्या आईवडिलांनी बरेच पैसे खर्च करून अमेरिकेत शिकणाऱ्या एका मुलाबरोबर करून दिलं होतं. आणि जेव्हा ही मुलगी तिकडे ॲक्च्युअली गेली तेव्हा असं लक्षात आलं तिच्या की हा मुलगा बराच सायकोपॅथिक आहे. आणि ती मग एक 4-6 महिन्यातच ती परत आली. मग ह्या मायलेकी माझ्याकडे आल्या होत्या आणि तिची आई म्हणाली की मॅडम आपल्याला घटस्फोट तर घ्यायचाच आहे, पण आम्ही खूप पैसे खर्च केलेत तर ते रिकव्हरी पण व्हायला पाहिजे. ती सगळी केस मी पाहिली. मुलीचं वय फक्त तेव्हा 26-27 वर्ष होतं. मनात असा विचार आला की केस जर केली 10-15 वर्ष त्याला लागतील पूर्ण निकाल लागायला. मुलीचं वय एवढं तरुण आहे ते असं वाया घालवणं बरोबर नाही. शिवाय मुलगी सक्षम होती, तिला व्यवस्थित नोकरी होती, 5-6 लाखाचं पॅकेज होतं. मग तिच्या आईला मी सांगितलं की हे बघा तुम्ही मला असं वाटतं की मुलीचं आयुष्य तुम्ही वाया घालवू नये या कोर्ट कचेरीमध्ये. आणि पैसे तुम्ही दान केले असं समजा त्या मुलाला, आणि एवढे पैसे तर तुमची मुलगी 1.5 वर्षात मिळवेल परत. तर आपण म्युच्युअल कन्सेंटला ट्राय करू शक्यतो. मग आम्ही त्या मुलाला नोटीस पाठवली. तिच्या आईनी सुदैवाने ते मान्य केलं आणि मग आम्ही त्या मुलाला नोटीस पाठवली. त्याचा भाऊ इथे होता भारतामध्ये, तो भेटायला आला. मग त्याला जवळजवळ आमच्या वकिली भाषेत सांगितलं की म्युच्युअल कन्सेंटला तयार झाला तरच बरं होईल, कारण अदरवाईज जर आम्ही US कॉन्सुलेटला वगैरे US कॉन्सुलेटच्या थ्रू जर नोटिसा वगैरे पाठवल्या किंवा कोर्टाच्या नोटिसा गेल्या तर तुमच्या व्हिसाला प्रॉब्लेम होऊ शकतो मुलाच्या. आता सगळ्या जगात अमेरिकन ड्रीम काय असतं मी सांगायलाच नको. त्यामुळे तो मुलगा त्वरित तयार झाला, कारण त्याला काही कॉम्पेन्सेशन द्यायचं नव्हतं, काहीच द्यायचं नव्हतं. सो म्युच्युअल कन्सेंटला लगेच तयार झाला आणि मग तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आला तिथे. तो फायनल डिवोर्स तो झाला. परवा जेव्हा मी त्या मुलीला भेटले आणि तिची 2 गोंडस जोडी मुलं आणि तिचा नवरा तिच्या ऑफिसमधल्याच एका मित्राशी प्रोबॅबली तिने लग्न केलं. ती आता अमेरिकेत राहते. आणि हे बघितल्यावर मला जो काही आनंद झाला मी खरंच सांगू शकत नाही. कारण तिला जर मी केस करायचा सल्ला दिला असता तर कदाचित मी बरेच पैसे कमावले असते. पण हे जे समाधान मी कमावलं ना तिचं भलं करून आणि एथिकली वागून ॲज अ प्रोफेशनल, ते शब्दात वर्णन करता येण्यासारखंच नाही आहे. धन्यवाद. प्रेम म्हणजे प्रेम असते. प्रेम म्हणजे प्रेम असते. तुमचं आमचं सेमच असते. डॉक्टर आनंद बिनीवाले यांची प्रेम व्यक्त करण्याची एक आगळी वेगळी पद्धत, खास अनुराधाताईंसाठी.
आषाढातील पहिला दिवस असताना अनुपमच्या गच्चीत बसलो असताना एक खट्याळ ढग बागडत जाताना दिसला आणि राधादासाला कालिदास भेटला. सूर जमले तारा झंकाळल्या, हे मेघारे दारे दारे दा. पश्चिमेच्या वाऱ्यावर आरूढ होऊन दौडत जा. अरबी समुद्रावरून जाताना वाळवंटात झुंडत असताना माझी प्रिया कुठे दिसते ते पहा. कदाचित अबुधाबीच्या हमदान रस्त्यावर खरेदी करताना दिसेल. दुबईच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये आपल्या 2 सख्यांसह फिरताना दिसेल. सुक मार्केटमध्ये काहीतरी घेत असेल. नाहीच दिसली तर तसाच पुढे जा. तुर्कस्तानच्या गोंधळात पडू नकोस, पळत राहा. पिझाचा टॉवर बघू नको. आजच्या रांगेत गडबडू नको, पुढे जा. मोंटे कार्लोच्या कॅसिनोमध्ये अडकू नकोस. फ्रेंच रिव्हिएरामध्ये गुंतू नकोस. पॅरिसच्या फंदात पडू नकोस. इंग्लिश खाडीकडे बघू नकोस. लक्ष तुझे राहू दे इंग्लंडकडे, जिनिंगहॅम मधल्या मिडवे हॉस्पिटलकडे. वेळ जाईल तुझा, पण निरोप दे माझा. तुला पाहून हसेल गालात. निरोप माझा सांग तिच्या कानात. लवकर ये, लवकर ये. नाहीच भेटली तर तसाच पुढे जा उत्तरेकडे. हल नावाच्या गावात शोध तिला जोरात. गाव मला माहिती नाही, तुला काही कळणार नाही. सापडेल तुला एक बाई, नातवाला म्हणत असेल अंगाई. आनंदाचा निरोप दे, उत्तर घेऊन परत ये. मी वाट बघतो आतुरतेने.